आणि भाजपनं खासदार रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली आहे। मात्र भाजपमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या उमेदवारीबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊ केलेत। रक्षा खडसेंनी मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष केलं, त्या कधी संपर्कात राहिलेल्या नाहीत असा आरोप या पदाधिकाऱ्यांचा आहे। आज रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी इथे भारतीय जनता पक्षातर्फे जाहीर झालेली आहे। या उमेदवारीच्या विरुद्ध संपूर्ण कार्यकर्ते अत्यंत प्रचंड नाराज आहे। नाराजीचा सूर आपण सर्व पदाधिकाऱ्यांचा इथे ऐकलाय। मी 203 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा याच्यामध्ये सादर केलेला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब, त्यानंतर प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर दादा बावनकुळे, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस आदरणीय बी.एल. संतोष, त्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष अमोलदादा जावळे, ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आमदार संजय सावकर साहेब यांना या निवेदनाच्या प्रती पाठवलेल्या आहे। भारतीय जनता पार्टीची इलेक्शन आलं म्हणजे अशी पद्धत आहे की बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख, आपलं इलेक्शन आल्यानंतर आपल्याला त्यांची आठवण येते। इलेक्शन संपलं की ना आमदार द्यायला ओळखत ना खासदार द्यायला ओळखत। तर मग अशी जाहीर विनंती आहे की या लोकांचा विचार घेऊनच समोरच्या व्यक्तीला तिकीट उमेदवाराला तिकीट दिलं पाहिजे आणि हे तशा पद्धतीने उमेदवारी दिली पाहिजे। आणि रक्षाताईबद्दल आमची सक्त नाराजी आहे। त्यांनी इच्छुक उमेदवारापैकी कोणालाही तिकीट दिलं तरी आम्ही प्रामाणिकपणे काम करण्यास तयार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।